नमस्कार. आज आहे रविवार आणि आजचा प्रवास आहे आपला परतीचा. तर मुंबईला आपल्याला जायचं आहे. आपण आता 4 दिवस होतो, बरेच दिवस झाले असं वाटते, कारण का ती तहसीलदारचं जो काम होतं तो मी करून आलो. आता इथून आपण जाऊया आता बाजारातून मग समुद्रावर जाऊया. तुम्हाला मी आमच्या इकडचं 5 मिनटाच्या अंतरावरती आहेच बीच आहे, केलची बीच. त्या बीचवर आपण जाऊया, मग बघूया बाकी. आता बघा, हे पूर्ण घर एकदम मस्तपैकी झाडून ठेवलेलं आहे. म्हणजे 10 दिवसात आपल्याला इथे यायचं आहे असं आपलं घर आहे. दरवाजा थोडंसं सर्वच कपडे सर्व चेंज करायचं आहे. तर अशा प्रकारे आता सर्व सामान हे बघा सर्व स्वच्छ केलं आहे. फक्त देवाला आता 10 तारखेला आल्यावरच एकदम साफ करेन व्यवस्थित. तिथे हात नाही लावले, कारण का आम्हाला सुतक असल्यामुळे नाही करता आलं, म्हणून मी लांबच आहे तिथे. हे असं आहे, हे आपलं किचन आहे. म्हणजे ज्यावेळी हा घर घेतला होता ना, ते तसंच ठेवलेलं आहे. काय तिथे हे नाही केलं आहे. त्याला आता बनवायचं बोललो, तर अशा प्रकारे आपलं हे आहे बघा. आणि असं पाठी आहे मस्तपैकी. ऊन येते दिसत नसेल. एक बरेच दरवाजे आहेत घराला, मला पण नाही तो माहिती, त्यानंतर कळलं बरेच दरवाजे आहेत. अशा प्रकारे आहे आपलं. आता साधं आपलं ढाकून ठेवलेलं आहे. इटाचं बांधकाम आहे पूर्ण, हे काढले जातील पूर्ण. अशा प्रकारे आपलं कोकणातलं घर, आठवणीतलं, शेणाचं, मातीचं आणि कवळ्यारू, असंच बरं वाटतं. एकदम मस्त वातावरण आपलं. रात्रीच्या वेळी इथेच चटई टाकून आम्ही मस्तपैकी विश्रांती घेतो. त्यावेळी बाहेर जरा थंड वाटतं. अशा प्रकारे आपला मातीची भिंत आहे, पण इटं लावलेले आहेत. चला, हे एक राहिलं आठवणीमध्ये. आठवण घराची काय असते हे सर्व आपण या फोटोच्या माध्यमातूनच आपण यूट्यूबला टाकणार. ती आठवण त्याच्यातच राहील. म्हणजे येणाऱ्या दिवसात आम्हाला कधी वाटलं आठवण ते हे असं घर होतं, कळेल. हे मॅट लावले जाळी, कारण वरतून काय कचरा पडू नये म्हणून. फळ्या होत्या त्या काढल्या. चला बघू, आता आपण जाऊया, ते नाश्ता करू आणि समुद्रावरती तुम्हाला एक फेरफटका मारून येतो, मग येऊया. इथे पालखी येणार आहे एक छोटीशी रावळ्यातून, तर त्या पालखीला पण आपण भेट देऊया लांबूनच. तर ती एक व्हिडिओ घेऊया. चला. मस्त केळशीला फेरफटका आपण मारतोय आणि आत्ताच मिसळ खाल्ली, मस्त मजा आली. आता आपण जातोय बापूवाली, तिथून मग डुंगातून मला असं वाटतं डायरेक्ट आपण पहिला समुद्रावर जाऊया. समुद्राचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. इथून आपले 2-3 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. मी पूर्ण व्हिडिओ चालू ठेवतो, मजा आहे. गावचे रस्ते आणि अनेक ठिकाणी वाड्या, असा प्रवास. आणि आता 10 दिवसानंतर परत गावी जत्रा आहे, तर सर्व गाव भरलेलं असेल आणि पर्यटक म्हणून बाहेरची लोक बरेच येतील. हा सरळ जो जातो महालक्ष्मी मंदिराचा आणि राईटला समुद्रावर. काय दादा कुठं? हो कुठे? कधी? काल हा तिथे समुद्राच्या दिशेला रोड जातो. आपली गावकी म्हणजे सर्वच आपलं जे आहे ते सर्वांना पकडून चालावं लागतं.
आणि हे जरी माझं गाव नसलं तरी हे आईचं गाव आहे. इथे आवडतं मला ते समुद्रासाठी. पर्यटक म्हणून इथे आपलं एक स्थान आणि एक घर आपलं हॉटेल म्हणून बांधायची इच्छा आहे. त्यासाठी आपण इथे इन्व्हेस्ट करतो. त्या होळीला पण मजा आली गावी. प्रकारचे लोक आहेत. दादा कुठे चाललात? हां रोड कच्चा आहे. तर आपण समुद्र मार्गाला पोहोचू. 3 मिनिटाच्या अंतरावरती आपला बाईक घेऊन आलो. मस्त जवळ आहे. गाड्या आहेत. पर्यटक लोकांना नमस्कार. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे. ही पण आपल्या केलशीचीच आहे. तर समुद्र केलशी बीच आपल्या घरापासून 3 या 4-5 मिनटाच्या अंतरावरती आहे. नेहमी येतो जागेसाठी. जरा कामासाठी आलो होतो. ते काम झालं माझं. तर आज आपला प्रवास होणार आहे मुंबईला रात्री. परत 10 दिवसांनंतर परत निघायचं आहे आपल्याला गावी. त्यासाठी इकडची जी काही कामं होती ती केली आणि तुम्हाला हे समुद्र सर्व एकदम विस्तारित दाखवतो. मस्त केलशी बीच खूप मस्त आहे. तर प्रवास करताना मी तिथे आलो तर तिथे काही तुम्हाला त्या गावसारखं एकदम मस्त आजूबाजूला वाड्या होत्या. तिथून आपण प्रवास केला. खूप छान वाटत होतं. तर अशा प्रकारचा प्रवास आणि जेवढी कामं आहेत ती कामं करून थोडं वेळ भेटतो मस्तपैकी मोकळा श्वास घेण्याचा. तो आनंद असतो तो घेतो आहे. म्हणूनच मित्रांनो नक्की कधीतरी प्लॅन करा. आता एप्रिलमध्ये जत्रा आहे केलशीतली महालक्ष्मीतला. तर 10 दिवसामध्ये बरेच पर्यटक आम्ही पण बरेच आहेत. 25-30 जणं आहोत. त्यानंतर परत मेमध्ये 15-20 दिवस येणार आहेत. इथेच येणार आहे. मग बघूया. गावचं घराचं काम चालू करायचं आहे. त्यासाठी थोडं मोजमापणी सरकारी करायची राहिली होती. तर 2 महिन्याचं टाईम दिलं आहे. ते काम जाऊन आलो. आता पुढे आपल्याला मोजमापणीसाठी ते अर्ज देऊन झाल्यानंतर ते 8 दिवस अगोदर कळवतील. मग त्यानंतर आपण गावी येऊ, मोजमापणी करूया. नंतर मग आपल्या घराला कशा प्रकारे घर बांधायचं आहे आर्किटेक्ट तो पूर्ण प्लॅन असेल. मग तो करून त्यानंतर आपलं घर बांधता येईल. बरंच वेळ जाईल पण करूया काहीतरी. हे असं आहे आपला समुद्र किनारा.
मग बघा, तुम्हाला दाखवतो आता समुद्र किनारा एकदम समोरून बघा. हा आपला केलशी समुद्र बघा किती स्वच्छ आहे. ह्या प्रकारे आपण गावी येतो ना, गावी यायची मजाच वेगळी आहे सर्व असल्यावरती. तुम्ही समोर बघता ना ते डोंगर, त्या पलीकडे तो आता ब्रिजचं काम चालू होणार आहे. फंड पण पास झालेलं आहे 150 करोडचं. आय थिंक मी एवढं ऐकलं आहे, तेवढं फक्त माहिती आहे की ते ब्रिजचं काम चालू होणार आहे. आणि त्याच पलीकडे आपली जागा आहे घेतलेली, तर ब्रिज झाला तर खूप बरं होईल. वादलामध्ये ह्या सुरूच्या झाडाची खूप वाट लागली. पहिला खूप छान प्रकारे एकदम भरलेलं होतं इथे, म्हणून आता सर्व खूप नुकसान झालं. त्यावेळी वादळ झालं त्यावेळी गावीच होतो. असा समुद्र किनारा आहे आपला. आपल्या इथून घरापेक्षा 3 या जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात समुद्रावरनं इथे पोचायला. तिथे खडप आहे. संध्याकाळी सकाळी कधी जेव्हा जाऊ तिथे मच्छी पकडायला बरेच मजा येते. खेकडे असतात. पावसामध्ये खूप मजा येते. अशा प्रकारे आपला हा समुद्र केलशी समुद्र आहे. केलशी ब्रिज म्हणून प्रसिद्ध आहे. तर आलात तर नक्की कधी भेट द्या. चला निघूया घरी, पालखी येणार आहेत.